आणि आकाशचं शिक्षण वगैरे कुठे झालं? आकाशला लहानपणी आजीने सांभाळलं. नंतर मग बालवाडीमध्ये म्हणजे मनसरला? नाही, आई माझ्याकडेच होत्या ना. तर आकाशच्या जन्मानंतर आई इकडेच बालवाडीला. आपलं एकत्रच कुटुंब होतं म्हणजे सासरी. अच्छा. मग शाळेत तो माझ्या बरोबर यायला लागला नंतर. बरं. म्हणजे तो आदिवासी भागातच शिकलाय. अच्छा. 6वी पर्यंत. बरं बरं बरं. त्याच्यानंतर मग तुम्ही स्थलांतर केलत ना? बल्लालवाडी सोडावी लागली. 2003च्या दरम्यान आशाच्या डोळ्याचा आजार वाढला. डोळ्यांचा आजार? अच्छा. तिला कॅटरॅक्टचं ऑपरेशन करावं लागलं. दोन्ही डोळ्यांमध्ये कॅटरॅक्टचं ऑपरेशन करावं लागलं? नाही, एका डोळ्यात करावं लागलं. ते पण पुण्याला केलं. डॉक्टर वैजयंती देवधर यांनी केलं ते. अच्छा. ते दिव्य पार पडलं ते 1996 साली. बर. आणि त्यानंतर 1997 साली माझं स्वयंपाकी मदतनीसवरून माझं प्रमोशन झालं होतं. म्हणजे थोडक्यात तिथे व्हॅकन्सी झाली होती टीचर पदाची. अरे वा. पण माझ्याकडे क्वालिफिकेशन माझं बीकॉमच होतं. पण अनट्रेंड शिक्षक म्हणून त्यांनी मला ऑर्डर दिली आणि मी तिथे काम करत होतो. एक राज्यव्यापी शिक्षकांचं संमेलन होतं. त्याच्यामध्ये माझ्या शाळेकडून मी, माझी आश्रमशाळा होती आणि हिची प्राथमिक शाळा होती, हिच्या शाळेतून ही होती. आम्ही दोघांनी एकत्र त्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या कार्यक्रमात नाचलो. अच्छा. आणि गाजवलं ते आम्ही संमेलन. पण ही दुसऱ्या दिवशी चक्कर येऊन पडली. अच्छा. तर जुन्नर मध्ये मग तिला ऍडमिट केलं. डॉक्टर ढोबळे म्हणून त्यांच्याकडे केलं. तर त्यांनी सांगितलं की ती प्रेग्नंट आहे. तर मग ठरवलं, आम्ही थोडा विचार केला आणि ठरवलं की आपल्याला हे बाळ आता या परिस्थितीत नकोय आता. बरोबर. म्हणून अबॉर्शन केलं. अच्छा. पण त्यानंतरही तिला त्रास होत राहिला. तो त्रास रक्तस्राव थांबत नव्हता. का थांबत नाही त्याचं कारण शोधायचं होतं. त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी तिथेच अबॉर्शन केलं ढोबळे मॅडम. दुसऱ्यांदा परत. पण त्यानंतरही तो त्रास राहिला नाही. मग मात्र आम्ही घाबरलो आणि पुण्याला धावलो. पुन्हा डॉक्टर काळेंनी रत्ना हॉस्पिटलला तिला ऍडमिट केलं. तिथे तिची सोनोग्राफी केली. ते 1 तासभर सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की ते एक बाळ ट्यूब मध्ये वाढते. अच्छा. फेलोपियन ट्यूब्स मध्ये. मग त्यांनी सांगितलं की डॉक्टर सुभाष काळेंनी आम्हाला अगदी समजून सांगितलं की आता तुम्ही जोशी हॉस्पिटलला जा. तिथे डॉक्टर सरिता काकतकर तुमची वाट पाहत आहेत. त्या जे सांगतील तसं करा. बर. आणि आम्हाला काही कल्पना नव्हती. आम्ही रिक्षात बसलो, जोशी हॉस्पिटलला गेलो. ते डॉक्टर लिटरली वाट पाहत होत्या. आणि मग त्यांनी मला बाजूला येऊन सांगितलं की असं बाळ ट्यूब मध्ये वाढते, ती ट्यूब कधी ब्लास्ट होईल. बापरे. तर आपल्याला एक 4 बोटाचा छेद घ्यावा लागेल पोटाला आणि एक ऑपरेशन करावं लागेल. छोटस ऑपरेशन वाटले, काही घाबरू नका. पण तिला ऍडमिट करून घेतलं त्यांनी. मग त्यांनी त्या दिवशी ट्युबॅक्टॉमी करून घेतली. आणि मग त्यांनी सांगितलं की जर आपण आता पोट तिचं फाडलेलं आहे तर मग आपण फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन का करू नये. अच्छा अच्छा अच्छा. मग मी पण ठरवलं की तिच्या जीवाशी खेळण्यापेक्षा बरोबर आहे, रिस्क होतीच सगळी. नक्कीच. ठीक आहे म्हटलं. आकाश एक सुंदर मुलगा तुम्हाला लाभला होता. एवढं बघूया आकाश. अगदी अगदी. खरंच खरंच. आणि मग निर्णय घेतला तो आणि ते फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन त्यात करून टाकलं. आशाच्या डायबिटीसचा तिच्या संसारावर विशेषतः आकाशवर काय परिणाम झाला ते जाणून घेऊया. तुमचा मुलगा आपल्या स्टुडिओमध्ये आलाय, त्यालाही आपण बोलवून घेऊ. नमस्कार आकाश. आकाश, मी आता तुझ्या आईबाबांशी बोलत होते. लहानपणापासून तू तुझ्या आईच्या आजाराबद्दल तुला जाणीव झालीच असेल. ती कधी झाली नेमकी? लहानपणी म्हणजे आई आजारी आहे हे माहित होतं. एक्झॅक्ट डायबिटीस वगैरे ह्या गोष्टी काही कळत नव्हत्या. म्हणजे ते तसं वय पण नव्हतं. पण शाळेत जेव्हा असायचं तेव्हा कळायचं की आई 2 टाइम इंजेक्शन घेते. म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी आई वेगळी एवढं माहित होतं. जेव्हा पुढचा प्रॉब्लेम जो आईला किडनीचा झाला त्यानंतर थोडंफार परिणाम झाला किंवा लक्ष द्यायला लागलं. किडनी जेव्हा त्यांच्या गेल्या ते कसं काय कळलं? आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. म्हणजे किडनी वगैरे या गोष्टी थोडासा त्रास लहानपणापासून चालू होताच, म्हणजे मी लहान असल्यापासून. पण जेव्हा ते निदान झालं काही क्षणभर काळोखात ढकलल्यासारखं झालं होतं. म्हणजे तेव्हा तुला कळायला लागलं होतं की त्याचं गांभीर्य काय. तो काळ भयंकर होता माझ्यासाठी. शाळेत एनसीसी कॅम्प असायचं किंवा गॅदरिंग. मला वाटायचं माझे आई बाबा यावेत.
वगैरे. गॅदरिंग मध्ये लांब लांब पर्यंत गर्दीमध्ये बाबांना मी शोधत असायचो. कुठेतरी कोपऱ्यात आजी बसलेली असायची, आप्पा कुठेतरी असायचे. मग त्यावेळी आजी आप्पाच माझे आई बाबा व्हायचे. राग यायचा कधीतरी बाबाचा की बाबा मला का वेळ देत नाही, इतर मुलांसारखं माझा अभ्यास का घेत नाही, पॅरेंट्स मीटला माझा बाबा का हजर राहत नाही. माझे शिक्षक जे माझं कौतुक करतात ते बघायला बाबा नसायचा. थोडी गरज होती बाबाची मला, पण आईला माझ्यापेक्षा थोडी बाबाची जास्त गरज होती. पण नितीन, मी तुम्हाला विचारते की 2003 मध्ये जेव्हा म्हणजे खूप तब्येत खालावली म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, तर तेव्हा कळलं की किडनीचा प्रॉब्लेम आहे. काय झालं मॅडम, तिच्या शरीरावर सूज वाढायची जास्त. अच्छा. तिच्या डोळ्यावर, दुसऱ्या डोळ्यावर पण परिणाम झाला होता. जी आहे ती दृष्टी वाचवायची, कारण पुढे डायलिसिस मध्ये जी औषधं वापरायची होती त्या औषधामुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो. अरे बापरे. तो पुढचा धोका लक्षात घेऊन त्यांनी डॉक्टर उदयन दीक्षितांकडे आम्ही पुन्हा ट्रीटमेंट घेतली आणि लेझरची शस्त्रक्रिया करून घेतली, ती दृष्टी वाचवली. आणि त्यानंतर हे मे 2004 ची गोष्ट असेल. तेव्हा तिचं क्रिएटिनिन 5.56 असं होतं आणि युरिया ही 100-150च्या आसपास होता. म्हणजे हे टू मच होतं सगळं. अच्छा. आणि मग आम्ही पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट झालो. अच्छा. त्यानंतर मग 2-3 दिवसांनी डायग्नोसिस झालं की तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. अच्छा. पैशाशिवाय, पैसा असेल तर आशा जगेल, हे एका मित्राने सांगितलं. अच्छा. पैसा असेल त्यावेळेला तुम्ही म्हणजे डायलिसिसचाच निर्णय घेतलात का ट्रान्सप्लांटसाठी पण काही प्रयत्न करत होतात? ट्रान्सप्लांट करायचं ठरवलं. मी पहिल्यांदा सांगितलं की मी माझी किडनी द्यायला तयार आहे, पण माझ्या आई बाबांची आणि आकाशची जबाबदारी ही तिथे आडवी आली. मला सगळ्यांनी समजावलं की तू भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. मग तुम्ही डायलिसिसच करायचं ठरवलं? शेवटी पर्याय नव्हता. तर उकिडे सरांनी आमचं ही चर्चा सगळी ऐकली होती आणि आशाने विचारलं सरांना की सर, मी डायलिसिसवर किती वर्ष जगू शकेल? तर ते म्हणाले, बाळा तू खूप वर्ष जगशील. मी हतबल झालो होतो. फक्त ठरवलं की आता पैसा गोळा करायचा. अक्षरशः भीक मागितली लोकांकडे, जेवढं जे काय करता येईल ते सगळं बळ एकवटलं. त्यावेळेस पहिल्यांदा धावून आले देवासारखे माझ्या संस्थेचे अध्यक्ष आमदार बेनके साहेब, टोके साहेब, माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका भगिनी, माझ्या मुख्याध्यापिका, माझ्या शाळेतल्या मुली, आशाच्या शाळेतल्या मुली, त्यांनी हातात पैसे दिले आणि सांगितलं, सर आमच्या बाईंना वाचवा, बरं करा. आणि ते शब्द कानात आजही ताकद देतात. आणि पुढचा प्रवास झाला डायलिसिसच्या वाऱ्या. आठवड्यातून 2 वेळा पुण्याला जाणं. तो प्रसंग इतका अवघड होता मॅडम. दिवसाआड करावी लागते डायलिसिस? त्यावेळेस आठवड्यातून 2 वेळा करावं लागायचं. अच्छा, बरं. हे किती दिवस चालणार हा प्रश्न होता. मग उकिडे सरांना खूप वाईट वाटायचं आणि मग त्यांनी पर्याय सुचवला की CAPD करू आपण. CAPD म्हणजे घरी करता येण्यासारखं डायलिसिस. अच्छा. त्याच्यामध्ये दिवसातून 3 वेळा 4 वेळा ते डायलिसिस करावं लागणार होतं. त्याच्यासाठी पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागली. तिच्या पोटात तो कॅथेटर प्लांट केला. अच्छा. तो त्या कॅथेटरच्या द्वारे ते डायलिसिस केलं जातं. बरं. आणि आलटून पालटून आम्ही दिवसभरात तो आमचा प्रोग्राम असायचा, शाळेची वेळ पाळून. म्हणजे तुम्ही शाळाही करायची, ते करून आम्ही शिकवायचात. इथे माझी पिल्ले आहे साक्षीला. लेजिमचा संघ आमच्या जिल्हा पातळीवर नंबर आला होता. लेजिम बसवलं होतं. बाई, माझ्या मुख्याध्यापक बाई ओरडायच्या, पहिल्या इकडे ऑफिसमध्ये चल, नाचू नकोस. पण अगदी सगळे म्हणायचे तू आम्ही करतो जरा. पण मला दम पडत नसायचा. आणि लेजिमचा संघ, नंतर नृत्य, डान्स, यामध्ये नंबर असतो माझ्या शाळेचा. ते पोटात पाणी भरून डायलिसिस मध्ये 2 लिटर फ्लुइड असायचं, केमिकल असायचं. अच्छा. ते केमिकल पोटामध्ये सोडायचं. त्यानंतर रक्त शुद्धीकरणाचं काम ते करायचं. आणि 2 लिटर सोडल्यानंतर त्याच्यात एक्सेस वॉटर जे बॉडीमध्ये आहे ते ऑब्झर्व केलं जायचं. त्यानुसार शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवायचं. आजही मॅडम तिला पाण्याचं रिस्ट्रिक्शन आहेच. 1/2 लिटर सर्व लिक्विड. मी ज्या वेळेस पाणी पितो, थंड पाणी पितो ना, त्यावेळेस परमेश्वराला
सांगतो की माझी आशा पाणी न पिता अतृप्त आहे, पण मी पाणी पिऊन पण अतृप्त आहे रे. मी नाही पिऊ शकत पाणी तिच्या आठवणीशिवाय. आणि माझ्या हातातला ग्लास बाजूला जातो. ती नाही पिऊ शकत तर मी का प्यायचं. 3 वर्ष हे सगळं सुरळीत चाललं होतं. आम्ही अगदी ते डायलिसिस पण आम्ही असत खेळ स्वीकारलं. आयुष्याचा एक भाग करून घेतलात तुम्ही. रुटीन पण चालू होतं. पण नंतर ते पोटामधलं फ्लुइड बाहेरही येईना आणि आताही जाईना अशी वेळ आली. अरे बापरे. मग लक्षात आलं की तो कॅथेटर ब्लॉक झालाय. आणि 1 दिवसाचं ऑपरेशन होतं फक्त ते. 1 दिवसात ऑपरेशन करून लगेच घरी यायचं होतं. तिला सर्जरीला नेलं आणि एक तासाभराची सर्जरी, पण 6 तास आतमध्ये आशा होती तिथे. 6 तासांनी तिला बाहेर आणलं. पण दुसऱ्या दिवशी तिचं पोट अचानक फुगलं. खूप मोठं झालं. आणि जेव्हा उकडे स्वरांनी तिला पाहिलं, ती इतकं त्रास व्हायचा तिला, ती गुराढोरासारखं ओरडत होती. बापरे. तर सरांनी पाहिल्याबरोबर लगेच सांगितलं हिला आयसीयूला हलवा पटकन. तर मग तिला आयसीयूत नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पोटात इंटरनल ब्लिडिंग होते आणि मग तिला व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ. नंतर डॉक्टरांनी विचार केला की तो बसवलेला कॅथेटर पुन्हा काढून टाकूया आपण. म्हणून लगेच 8 दिवसात 8 दुसरं ऑपरेशन. बापरे. 28 दिवसानंतर यातनांची गाथा आणि माझी आशा घटलेल्या वजनाची ती घेऊन मी घरी आलो. तिला घरी आणलं तेव्हा गणपती बसणार होते. त्या दिवशी घरी आणलं. माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस मॅडम तो, की मला सगळ्यांनी हे झुल्यात झुलवत आणलं आणि मला ओवाळलं. की आपल्याकडे स्त्रिया ओवाळतात ना औक्षण करतात. ह्या 3-4 मंडळींनी मला ओवाळलं. माझ्या आयुष्यातला आकाशा जन्म इतकाच तो एक आनंदाचा क्षण की चला मला आज पुरुष ओवाळत आहेत माझ्या स्वागतासाठी. पण मॅडम त्यानंतर खरा आणखी अवघड प्रवास सुरू झाला. कारण डॉक्टरांनी मला सांगितलं की नितीन आता तिला 3 डायलिसिस घ्यावे लागतील. बापरे. आठवड्यातून. आणि हिमोडायलिसिस. अच्छा. म्हणजे ते घरी करता येण्यासारखी नाही. आणि मग पुन्हा आठवड्यातून 3 वेळा आमची पंढरीची वारी आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत आम्ही आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करतो. शाळांच्या वेळा सांभाळून, कामं सांभाळून. आतापर्यंतचा प्रवास हा सगळा असा आहे. तरीही मॅडम एक दिवस असा यायचा की खूप घाबरून जायची, रडावर व्हायची. बेडरूम मध्ये नितीन आणि मी पण एकमेकांच्या रडायचं की हे आपल्या वाटेला काय सगळं येते. आणि खूप थकवा कधी कधी म्हणायची की नको आता मी नाही उठत, की मला ते थांबू दे. आणि माझ्या सद्गुरूंनी जी देवाची मला भेट करून दे की जाऊ दे मला त्याच्याकडे आता. तिथे मला खूप विश्रांती मिळते. मला ती हवी आहे तिथे. आणि मला खूप कामावर खूप प्रचंड प्रेम, धावायला खूप आवडतं. पण कधी कधी नको रे असं होतं. त्यावेळेस आकाश येतो आणि त्याला लहानपणी मी शिकवलेली कविता 2री मध्ये होता माझ्याकडे. उठा उठा चिवताई सारीकडे उजाळले, डोळे तरी मिटलेले अजून आणायचा बाळासाठी चारा म्हणे मग कोणी. आणि बाळाचं नाव घेतल्यानंतर मग पायामध्ये प्रचंड बळ येतं. धावत सुटते सुसाट. तेव्हापासून परत थांबणं माहित नाही. माझं चिबुकलं बाळा पाखरू झाले. मनापासून त्या आयुष्याला मी कवटाळले याचा स्वीकार केलाय. तू 2 वेळी मला म्हणून दाखव असते. जिंदगी गले लगा ले, जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. ए जिंदगी गले लगा ले. छोटा सा साया था आंखों में आया था, हमने 2 बूंदों से मन भर लिया. हमको किनारा मिल गया है जिंदगी. ला 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 ला. हमको किनारा मिल गया है जिंदगी. ए जिंदगी गले लगा ले, ए जिंदगी गले लगा ले.
हो गले लगाले. काहीतरी मागच्या जन्माचं एक नातं असणार तुमच्या दोघांचं. तुमची किडनी पण मॅच झाली. हो आणि किडनी ब्लड ग्रुप मॅच झालाय मॅडम. अच्छा. बाकीच्या प्रायमरी टेस्ट आहेत त्या केल्यात, पण किडनी मॅच साठी जी टेस्ट आहे दिवसाआड 2,000 रुपये उभे करायचे म्हणजे खूप अवघड होऊन जातं. जरी आम्ही नोकरदार असलो, पैसे रिएम्बर्स होत असले तरीही अनियमित उत्पन्न आणि नियमित खर्च बरोबर आहे, याची सांगड घालता येत नाही. किडनी तुम्ही द्यायचा निर्णय अगदी पक्का केलेला आहे आता. त्यात काही वाद नाही, त्यात काहीच वाद नाही. ते एक स्वप्न आहे माझं की कदाचित नितीन आता किडनी देतील, पैशाची व्यवस्थाही होईल, वाद नाही. तुम्ही सगळे आहातच, तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद सगळे यायचे. आणि माझी पिल्ल आता ह्या क्षणी दिसते की चला कदाचित एप्रिलमध्ये ऑपरेशन होऊन जाईल आणि जूनमध्ये मी लवकर येणार. डॉक्टर म्हटले कदाचित 2-3 महिने विश्रांती. म्हणजे नाही सर, येईल पुन्हा जून महिना. गरजेला आकाशात मेघांची सेना, माझी चिमुकली पाखरे येतील माझ्या शाळेच्या अंगणात. सुरुवातीला रडतील, हुंदके देतील, आईंच्या पदरात लपतील, तेव्हा त्यांचा हात विश्वासाने सोडून घेईन पुन्हा परत एकदा. त्यांच्या बाळमुठी उघडून त्यांना पेन्सिल धरायला शिकवत आणि आयुष्याचा श्री गणेशा काढता काढता त्यांना आयुष्याचा वेध घ्यायला शिकवी. ही माझी जबरदस्त इच्छा आहे माझ्या किडनी पेशंटसाठी जगण्याची, माझ्या विद्यार्थ्यांसाठी. माझं बाळ आता मोठं झाले, त्याची काळजी नाही मला. पण त्याला बघायला तुम्ही नक्कीच अगदी त्याची शक्ती म्हणून राहाल अशीच आमची प्रार्थना आहे. तुम्ही ज्या जिद्दीने आणि ज्या कणखरपणे आयुष्य जगलात ती सगळ्यांसाठीच एक खूप मोठी प्रेरणा आहे. आमची सगळ्यांचीच प्रार्थना आहे की तुमचं ऑपरेशन अत्यंत यशस्वी हो आणि एक एक किडनीचे असे 2 जीव पण एक प्राण अशी जी तुमची जोडी आहे. स्वतःला खुश तर करताच तुम्ही एकमेकांच्या साथीने आकाशच्या सानिध्यात, पण इतरांनाही छोटी छोटी मनं घडवा आणि त्यांनाही खूप मोठं होताना बघा. ही खरंच आमच्याकडून तुम्हाला प्रार्थना, शुभेच्छा आणि सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन. अशा पद्धतीचं आयुष्य जगणं म्हणजे काय ते लोकांना दाखवण्यासाठी. धन्यवाद.